माझा आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय सगळ्यांना? हो येतोय. गुड मॉर्निंग. पण हे दिसत नाही आपलं. स्क्रीन दिसत म्हणजे हे दिसत नाही. स्क्रीन सेंड करतो. हां. ओके. गुड मॉर्निंग. आज आपण काय बघूया? फोटोशॉप बघायचं का पिक्सार्ट राहिलेलं बघायचंय? आणि मला जर सांगितलं त्याप्रमाणे स्क्रीन मी अटॅच करेन. फोटोशॉप बघा. फोटोशॉप काही काहींचं जे पिक्सार्ट राहिले त्यांचं कसं करायचं? एक 5 मिनिटं अजून काही काहींना येणार चालू होतं. कारण माझ्याकडे एकच स्क्रीन असल्या कारणाने मला दोन्ही ठिकाणी टच करावं. थोडं पिक्सार्टचं थोडंसं मला वाटतं दाखवावं. कारण ते एकदा कंप्लीट झालं की मग आपल्याला पुढचं घेता येईल, म्हणजे फोटोशॉप घेता येईल. नाहीतर मग ते अर्धं राहतं, ते अर्धं असं होतं. मला असं वाटतं की ते कंप्लीट करून टाकावं. म्हणजे तुम्ही ते घरी पण वापरू शकता. नंतर मग कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये येऊन तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता फोटोशॉपची. आज सुट्टी असल्या कारणाने आज क्लासला सुट्टी आहे. तरी आपण एक 30 मिनिट्सचा लेक्चर घेऊ आणि मग कारण आपली रविवारची बॅच असते ना, आणि आज नेमकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण आहे. त्यामुळं थोडंसं बॅनरिंग वगैरे दाखवतो आणि मग ते तुम्ही आज करून बघा. मग आपण पुढे मला ते सगळ्यांनी फोटो वगैरे पाठवले. काही काहींनी बनवले. खूप छान पद्धतीने बनवले. मी दाखवू शकतो तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे पण काही काहींनी छान पोस्टर तयार केलेले आहेत, बॅनर तयार केलेले आहेत, छोटे छोटे. ते आपण बघणार आहोत, पाहणार आहोत. रुपेश, आज आपण थोडं ह्याला घेतलं तर चालेल ना रुपेश? हां, चालेल. ओके. तर आपण स्टार्ट करू मला असं वाटतं. मी स्क्रीन रेकॉर्ड म्हणजे मला वाटतं मोबाईलची स्क्रीन करावं लागेल. फोटोशॉप जे आहे सॉरी पिक्सार्ट कॉम्प्युटरमध्ये पण असतं आणि ह्याच्यामध्ये पण असतं, मोबाईलमध्ये पण असतं. हे सगळ्यात शक्यतो सगळ्यांकडे मोबाईल असल्या कारणाने आपण मोबाईलमधलं पिक्सार्ट बघणार आहोत. मोबाईल सगळ्यांना दिसतंय ना? खूप जणांनी बनवलेले बनवलेले ते इमेजेस वगैरे काही काही जणांनी बनवले. तर ते आज थोडंसं इथे मला इथे मला दिसत दिसतायत. हे बघा. हे बघा.
आपला ग्रुप आपला आहे. ग्रुप आहे. हे छान हे छान 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 बनवलेले आहेत. अंजली चव्हाण चव्हाण मॅडमने मॅडमने बनवलेले बनवलेले आहेत. हे बघा. हे बघा. हे हे अंजली चव्हाण चव्हाण मॅडमने मॅडमने विशाल विशाल चव्हाण चव्हाण मस्त मस्त एक छानपैकी छानपैकी गुढीपाडव्याचं गुढीपाडव्याचं एक एक स्टिक स्टिक बनवलं. बनवलं. हे सगळं हे सगळं पिक्सआर्टमध्ये पिक्सआर्टमध्ये बनवलेलं. बनवलेलं. भाग्यश्री भाग्यश्री निगडेने निगडेने बद्दल बद्दल काहीतरी काहीतरी छान छान जयंतीचं जयंतीचं बनवलेलं बनवलेलं आहे. आहे. गुड. गुड. थोडं थोडं भाग्यश्री भाग्यश्री साई साई नावाची कमी करायला नावाची पाहिजे कमी होती. करायला पाहिजे होती. हरकत नाही. हरकत नाही. भाग्यश्री भाग्यश्री बांगडेंनी बांगडेंनी बनवलं परिवार परिवार एक छान एक छान बनवलं. बनवलं. दिसतंय ना दिसतंय ना सगळ्यांना? सगळ्यांना? मी मी दाखवतोय. दाखवतोय. गुढीपाडव्याचे पण गुढीपाडव्याच्या पण खूप छान खूप छान 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 पद्धतीने पद्धतीने बनवलेले खूप बनवलेले खूप जणांनी. जणांनी. हे हे गुढीपाडव्याचं गुढीपाडव्याचं बनवलं बनवलं होतं. होतं. तो ते बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड रिमूव्ह रिमूव्ह करायला करायला पाहिजे पाहिजे होतं ते. होतं ते. हे सगळं हे सगळं पिक्सआर्ट मध्ये पिक्सआर्टमध्ये बनवलेलं आहे बनवलेलं आहे सगळ्यांनी. सगळ्यांनी. ते ते कसं कसं बनवलंय? बनवलंय? तर तर पिक्सआर्ट पिक्सआर्ट सगळ्यांना सगळ्यांना सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर माहिती माहिती आहे. आहे. व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग एडिटिंग पण पण तुम्ही तुम्ही केलंय की नाही मला नाही मला माहिती, नाही पण माहिती, पण खूप खूप जणांनी जणांनी व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग पण एडिटिंग पण करायचं. करायचं. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग पण एडिटिंग पण करता करता येतं. येतं. एखादा एखादा व्हिडिओ व्हिडिओ घेऊन घेऊन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नाव टाकून टाकून एडिट एडिट करता करता येतं. येतं. छोटंसं छोटंसं काइंड काइंड मास्टर मास्टर टाईप टाईप किंवा किंवा इनशॉट InShot नावाचं एक सॉफ्टवेअर दोन असतं. 2 सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर आहेत. आहेत. एक काइंड एक काइंड मास्टर आणि मास्टर आणि इनशॉट InShot मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये. आणि आणि एक असं एक पिक्सआर्ट पिक्सआर्ट आहे. आहे. पिक्सआर्टमध्ये एवढं पिक्सआर्टमध्ये एवढं एडिटिंग नाही एडिटिंग नाही करता येत, करता पण येत, पण इनशॉट InShot नावाचं एक सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार दाखवणार आहे. आहे. एडिटिंग कसं करायचं, करायचं, आवाज आवाज सेव्ह सेव्ह ऑन रेकॉर्ड कसं रेकॉर्ड कसं करायचं. करायचं. इथून इथून व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग एडिटिंग काही काही करायला करायला करायचं छानपैकी. आता आता इथे इथे बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा एक एक व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा. आंबेडकरांचा. तो तो आपल्याला आपल्याला एडिट पण एडिट पण करता करता येतो. येतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही एडिट एडिट काय काय करायचं करायचं तुम्हाला तुम्हाला हा हा एक एक व्हिडिओ आहे. व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला नाव नाव वगैरे वगैरे ऍडिशन ॲडिशन करायचं करायचं असेल तर असेल तर तुम्ही तुम्ही करू करू शकता. शकता. टेक्स्ट टाकू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त सर्वांना सर्वांना शुभेच्छा. शुभेच्छा. काही काही होत नाही होत नाही इथे. इथे. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. हरकत नाही. महामानव महामानव डॉक्टर डॉक्टर बाबास बाबास टाईप होत टाईप होत नाहीये नाहीये कारण कारण ते याच्यामध्ये याच्यामध्ये असताना असताना अशा अशा पद्धतीने पद्धतीने मराठीमधून लिहिता मराठीमधून येतं लिहिता येतं आपल्याला. आपल्याला. इथे पण इथे तुम्ही पण तुम्ही एडिट करू एडिट करू शकता. शकता. असं असं व्हिडिओला व्हिडिओला एडिट एडिट करता करता येतं. येतं. नाव वगैरे टाकता टाकता येतं. येतं. स्ट्रोक पण स्ट्रोक पण देता देता येतो. येतो. स्ट्रोक स्ट्रोक देता देता येतो येतं आपल्याला. आपल्याला. हा हा तेजश्री. तेजश्री. त्या दिवशी व्हिडिओ बनवायचा ट्राय करत होते पिक्सआर्टमध्ये. हम्म. पण मला ना बॅकग्राऊंड मला म्हणजे चेंज करायचं होतं. पण ते बॅकग्राऊंड कसं चेंज करायचं? व्हिडिओ म्हणजे ऍक्च्युली मी युट्यूबचे चॅनल बनवते. तर मला माझं बॅकग्राऊंड चेंज करायचं होतं. म्हणजे
आपण कसं फोटो क्रॉप करून तुम्ही ते फोटोशॉप मध्ये कसं शिकवलं फोटो क्रॉप करायचा आणि ते ते InShot InShot नावाचं नावाचं सॉफ्टवेअर software आहे आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला मला माझा माझा आवाज आवाज येतो येतो. तुम्हाला तुम्हाला माझा माझा आवाज आवाज व्यवस्थित व्यवस्थित येतो? हो येतोय सर. पिक्सआर्ट मध्ये नाहीये का तो ऑप्शन? पिक्सआर्ट पिक्सर फक्त फक्त आपलं आपलं व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग एडिटिंग साठी साठी छान छान आहे. आहे. येतोय आवाज सर. हो सर रिपीट येतो. आवाज आवाज ऐकू ऐकू येतोय? येतोय? सर एकच मिनिट. हॅलो, कोणीतरी येस म्हणून सांगितलं तर बरं होईल. ओके येतोय आता. आता येतोय ना व्यवस्थित? हो सर. हो. तर माझाच आवाज मला रिपीट येत होता, मला समजत नव्हतं. तर मी आता हे व्हिडिओ जस्ट बनवलं. मी नाव टाकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि मग तो सेव्ह केला इथे. व्हिडिओमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काइंड मास्टर किंवा InShotचा सॉफ्टवेअरचा वापर करावा लागेल. याच्यामध्ये जास्त व्हिडिओ एडिटिंग होत नाही, कारण ते नॉर्मली फोटोसाठी दिलेलं आहे. खाली मी खाली नाव मी नाव टाकलं टाकलं. एडिटिंग वगैरे आपल्याला बॅकग्राऊंड वगैरे चेंज करण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर असतं. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे VFX नावाचं एक सॉफ्टवेअर असतं. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. जसं की बाहुबली वगैरे मूवी जे आहेत 3D टाईप ते बनवायचे, त्या टाईपचं VFX नावाचं सॉफ्टवेअर. त्याला बॅकग्राऊंड वगैरे सगळं रिमूव्ह करता येतं, चेंज करता येतं. ओके. फोटो दाखवतो तुम्हाला. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं एक इमेज बनवली होती मी कालच. माझ्या टेक्स्ट ह्याच्यावर ठेवली होती. काइंड मास्टर मध्ये बनवली होती. दिसते सगळ्यांना. अशा पद्धतीने तुम्ही नॉर्मली कलर कॉम्बिनेशन वगैरे बघा. त्याच्यामध्ये सगळं ऍड केलेलं आहे. पेन आहे, भारतरत्नाचं ते सिम्बॉल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साईन आहे. सगळं याच्यात केलेलं आहे. त्याच्यातली इमेज घेतो. ऑलरेडी तयार केलेलं काय काय आहे इमेजेस. ओके, एक इमेज मध्ये मला मॉडिफाय करता येईल. तर ते एक लोगो वरचं काढून टाकतो. तीच इमेज घेतली आणि त्याचे व्हाईट कलर घेतला. हा, इथे जॉईंट केलं. व्हाईट कलर त्याच्यावरती लावला. खालचा जो कलर आहे ते काढायचा असेल तर ऍड फोटोवर क्लिक करतो. ऍड फोटोवर क्लिक केल्यानंतर बघा काय करतो, परत तीच इमेज घेतो. दिसतंय का? ऍड फोटोवर क्लिक करून तीच इमेज घेतली. ऍड वर क्लिक केलं. परत तो खालचा ब्ल्यू कलर घेतला. इथे कलर नाही, जिथे फक्त कलर आहे तेच घेतलं. दिसतंय का? आणि मग राईट मार्किंग वर क्लिक केलं. साईज वाढवली याची.
समजलंय कसं बनवलं? मोकळी केली साईज, नॉर्मल केली. बरोबर. आता आपल्याला नाव टाकायचं असेल तर नाव टाकायचं. फोटो घ्यायचा असेल तर फोटो घ्यायचा. एक फोटो घेतो, ऍड केलं. परत सिलेक्ट सिलेक्ट केलं त्या फोटोला व्यवस्थित. बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड रिमूव्ह रिमूव्ह करायचं असेल तर काय करतो आपण? हा फोटो रिमूव्ह रिमूव्ह बीजी बीजी घेतलं तर काय होतं बघा? मोठा करतो म्हणजे दिसत. बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं बघा, दिसतंय? समजलंय कसं? लहान केला फोटो. मला खाली साईज साईज वाढवायची. वाढवायची. हा बसत नाही फोटो. लहान दिसतंय काय तर? लहान दिसतो. मी हा फोटोची फोटोची स्क्रीनशॉट काढला. त्या त्या फोटोची काय काढता बघा? बघा? स्क्रीनशॉट माहिती आहे ना सगळ्यांना? स्क्रीनशॉट काढतो मोबाईलवरनं. स्क्रीनशॉट काढली मी. बंद करतो बंद करतो क्रॉस फोटो. परत क्रॉस मार्कवर क्लिक केलं. डिस्कार्ड करतो आणि ती आणि ती स्क्रीनशॉट घेतो. स्क्रीनशॉट घेतली, ऍड केलं. इथे साईज वाढवली, खाली साईज घेतली, कमी केली. स्क्रीनशॉटची स्क्रीनशॉटची साईज दिसते ना दिसते ना खाली बघा? राईट मार्किंग केली. आता बघा मला हवी तेवढी. परत एकदा सांगतो, नीट बघा. हा फोटो कॅन्सलच करतो. स्क्रीनशॉट डायरेक्ट घेतो. स्क्रीनशॉट आहे. स्क्रीनशॉट घेतली. इथे इथे टूल आहे बघ खाली खाली. गोल्डच्या बाजूला टूल आहे. दिसतं ना सगळ्यांना? तिथे क्रॉप टूल घेतलं. जेवढं पाहिजे तेवढं क्रॉप केलं. मला एवढं पाहिजे. राईट मार्किंग वर क्लिक केलं. कलर तो कॉम्बिनेशन एकत्र करायचा. परत तीच घेतली इमेज. ऍड वर क्लिक केलं. साईज घेतली, कलर घेतला. आता फोटो ऍड होईल. फोटो घेतला. क्रॉप केलं. रिमूव्ह बीजी घेतलं. रिमूव्ह बीजीवर क्लिक केलं. बघा फोटो व्यवस्थित बसला. तिथे नाव टाकायचं मला. टेक्स्ट घेतला.
नाव घेतलं, साईज कमी घेतली. इथे इथे घेतलं. घेतली. कलर कलर कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन द्यायचं. द्यायचं. व्हाईट कलर छान दिसेल. फॉन्ट चेंज करा. स्पेसिंग द्या. द्या. स्ट्रोक स्ट्रोक द्या. द्या. स्ट्रोकला स्ट्रोकला वेगळा वेगळा कलर कलर घेतला घेतला तरी तरी चालेल. चालेल. ब्लॅक ब्लॅक कलर घेतला स्ट्रोकला. स्ट्रोकला. छोटीशी इमेज तयार केली. बघा, बघा, याला याला मूव मूव पण पण करू करू शकतो. शकतो. सगळं सगळं व्यवस्थित व्यवस्थित झालं झालं किंवा किंवा राईट राईट मार्किंगवर मार्किंगवर क्लिक क्लिक करायचं. करायचं. झालं तुमची एक एक इमेज, इमेज, छोटीशी छोटीशी इमेज इमेज तयार तयार झाली. झाली. समजलं? समजलं? अशा अशा पद्धतीने पद्धतीने सगळ्यांनी इमेज करून बघायचे. फोटोवर क्लिक केलं की ते सेव्ह होणार. दाखवलं. अशा अशा पद्धतीने पद्धतीने तुमच्या तुमच्या गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये फाईल फाईल येईल. येईल. पिक्सआर्टमध्ये पिक्सआर्टमध्ये बऱ्याच बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. शकतो. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी मी एक एक बॅनरिंग बॅनरिंग दाखवलं. दाखवलं. ब्रश वगैरे सगळं वापरू शकता. शकता. फ्रेम फ्रेम तयार तयार करायची करायची असेल तर असेल तर फ्रेममध्ये फ्रेममध्ये तयार करू शकतो आपण. फ्रेम आहेत बघा. वेगवेगळ्या पद्धतीची फ्रेम घेता येतात आपल्याला. जशी फ्रेममध्ये तुम्हाला बसवता येईल त्या पद्धतीने तुम्ही बसवू शकता. असं झूम इन झूम आउट करता. फ्रेम कुठून घेतली दाखवा, सांगा मला. फ्रेम द्यायची असेल तर इथे इथे फ्रेम इथे इथे लाईन्स लाईन्स फेअर फेअर आहे दिसते दिसते का, लाईन्स लाईन्स वगैरे वगैरे पद्धती अशा अशा हे हे देऊ देऊ शकतो शकता तुम्ही बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंडला वगैरे. वगैरे. दिसते का दिसते इथे? बघा बघा थोडा थोडा व्हाईट व्हाईट असल्या कलर असल्या कारणाने कारण दिसत नाही, दिसत नाही, पण इथे दिसते. दिसतं. नको नको असं असं तर तर काढू काढू शकतो. शकतो. परत एकदा कुठे कुठे गेलं? गेलं? लाईन्स लाईन्स पेन. पेन. दिसते सगळ्यांना सगळ्यांना लाईन. लाईन्स. नको नको असेल तर असेल तर तुम्ही तुम्ही रिमूव्ह रिमूव्ह करू करू शकता. शकता. लाईन लाईन फ्रेम. दिसते का दिसते का सगळ्यांना? सगळ्यांना? बघा बघा ना. ना. कुठून कुठून घेतली? घेतली? लाईनची. लाईनची. असं असं तुम्ही तुम्ही लाईन लाईन फ्रेम देऊ फ्रेम देऊ शकता. शकता. कॉल कॉल आउट्स आउट्स आहेत. आहेत. कॉल कॉल आउटमध्ये आउटमध्ये असतं ना असतं ना काय 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 लिहिलेलं. लिहिलेलं. तुम्हाला तुम्हाला इमेजेस इमेजेस वगैरे काय वगैरे काय पाहिजे पाहिजे असेल असेल इथे तिथे दोन दोन कार्टून कार्टून बोलतायत बोलतायत ते दाखवायचं दाखवायचं असेल असेल तर तर दोन दोन कार्टून कार्टून टाईप टाईप असं असं ह्या ह्या इमेजला ते इमेजला ते लागू लागू नाही नाही होणार, होणार, पण पण मी मी जस्ट जस्ट दाखवतोय दाखवतोय. ते. असं असं हे हे आपण आपण कॉल आउट कॉल देऊ आउट देऊ शकतो. शकतो. कुठून कुठून दिले दिले? कॉल कॉल आउट्स? आउट्स. कॉल कॉल आउट मध्ये आउट मध्ये गेलं. गेलं. समजलं समजलं सगळ्यांना? सगळ्यांना? स्टिकर स्टिकर द्यायचं द्यायचं असतं, असतं, स्टिकर स्टिकर देतात. देतात. इथून असे इथून असे स्टिकर स्टिकर वगैरे वगैरे देऊन बघा. देऊन बघा. किंवा किंवा एखादा सेल्स सेल्स वगैरे वगैरे बंपर बंपर प्राईस, प्राईस, डिस्काउंट डिस्काउंट वगैरे वगैरे असा असा शब्द शब्द हवा हवा असेल असेल तर तर इथे इथे मिळणार मिळणार तुम्हाला. तुम्हाला.
डिस्काउंट वगैरे असे शब्द हवे असतील तर तुम्हाला हे बघ एखादा इमेज वगैरे शॉपसाठी डिस्काउंट सेल ऍडमिशन स्टार्ट असे शब्द हवे असेल स्टिकर मध्ये अशा पद्धतीने आपल्याला सगळे लोक यश कॉम्प्युटरचं बनवायचं असं तर टाईप लिहू शकतो ऍडमिशन ओपन वगैरे कुठून घेतलं आपण स्टिकर मध्ये स्टिकर मध्ये बऱ्याच इंस्टाग्रामचा लोगो असतो स्टिकर मध्ये इंस्टाग्रामचा लोगो दाखवतात ना कोपऱ्यात असं लिहायला लागतं इंस्टाग्राम लोगो वगैरे नको असेल तर डिलीट स्टिकर मध्ये मला स्टिकर मिळते समजले सगळ्यांना त्याच्यानंतर इफेक्ट मध्ये लाईटनेस इफेक्ट डार्क इफेक्ट दिसतंय का बघा ते मागे थोडंसं वन आहे ते दिसत नाही इथे क्लिक केलं थोडं व्यवस्थित दिसतंय बघा थोडं डार्क केलं चेंज करू शकतो आपण हाईट वगैरे सॅम्पल दिसेल स्टायलिस्ट वगैरे चेंज होते बघा तुम्हाला कळेल इफेक्ट दिसतोय ना सगळ्यांना इफेक्ट वगैरे चेंज होतात प्रत्येक वेळी इफेक्ट आता समजलं सगळ्यांना बरेच प्रकार इफेक्ट मध्ये इफेक्ट येतात इथून लाईटनेस इफेक्ट स्मूथ करायचं असेल इमेज आपण फेसिंग वगैरे नाही का स्मूथ करण्यासाठी वापरलं होतं या गोष्टी क्लिअरिटी वगैरे छान येण्यासाठी बरोबर हे एकदा करून बघायचं ब्रशचे प्रकार आहेत दिसते का ब्रश वापरला कुठला स्टार मला द्यायचे सगळे स्टार घेतला कळतंय का बॅक करतो अंडू करतो वेगवेगळ्या प्रकारचे हार्ट शेप्स आहेत बबल शेप्स समजते करायचं सगळ्यांना कुठून घेतो आम्ही कुठे इफेक्ट वर आहे कुठे बघा ब्रश टूल घेतला ब्रश मध्ये सगळे ब्रश समजलं ब्रश टूलने ब्रश घेतला वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रश बटरफ्लाय दाखवतो तुम्हाला ते कुठे ते तुम्ही करू शकता तुम्हाला आयडिया येईल ब्रशचे प्रकार आहेत समजलं अंडू करतो
ब्रश एकदा करून बघायचं आहे. बॉर्डर आता मी तुम्हाला दाखवतो. इथून बॉर्डरचा कलर चेंज करता येतो. बॉर्डर द्यायची असेल आपण आउटलाईन बॉर्डरचा कलर चेंज. नाव करू शकतो लहान मोठं. समजलं सगळ्यांना. बॉर्डर कलर चेंज व्हाईट कलर दिला, हा ब्लू कलर दिला. बघा बॉर्डर वगैरे कळलंय का सगळ्यांना? नक्की. ओके. बॉर्डर कुठून दिली? इथून नॉर्मल. इफेक्ट वगैरे आपल्याला होळीचे इफेक्ट वगैरे दाखवायचे असेल नॉर्मल करतो, नन करतो. समजते सगळ्यांना. अशा पद्धतीने सगळे इफेक्ट बघायचे. बॉर्डरसाठी इथे बॉर्डर आहे, फ्रेम वेगळं, बॉर्डर वेगळी. फ्रेममध्ये फ्रेम करता येते, बॉर्डरमध्ये बॉर्डर करता येते. ही बॉर्डर आणि दोघांमध्ये फरक पडला. बॉर्डर साधी बॉर्डर आहे, फ्रेममध्ये फ्रेम तयार करतो. कलरफुल फ्रेम. इथे इफेक्ट आहे. एकदा करून बघायचं सगळ्यांनी. वेगवेगळी आपण एकदम चांगली ही बनवली. ते सूट होते. मग राईट मार्किंग बघून एकदा तुम्हाला आवडलं तर काय करा, सेव्ह. फोटोवर क्लिक करा. आता बघा ते साईज वगैरे दिसली बघा. अशा पद्धतीने छान त्याला डिझाईन वगैरे सगळं करून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच बनवा असं नाही बोलणार. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सगळे इफेक्ट देऊन काहीतरी एक वेगळी डिझाईन तयार करायची. ट्राय करा आज सगळ्यांनी. ओके, एवढं बघायचं आहे. माझ्याकडे स्क्रीन रेकॉर्ड झाला असेल तर मी नक्की यूट्यूबला पाठवेन ती, आणि त्याची स्क्रीन त्याची लिंक तुम्हाला पाठवेन व्हॉट्सअपला. आज एवढं तरी बनवायचं, थोडासा एक व्हिडिओ असं बनवून दाखवायचा आहे. त्याच्यानंतर असे काहीतरी इमेजेस वगैरे बनवा. छान आहे त्या. कट कसं करायचं ते फार महत्वाचं आहे. असे काहीतरी इमेजेस तयार करा. ठीक आहे, आज आपण इथे थांबणार आहोत. हे सगळं बघायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. रुपेश काहीतरी बोलत होता. रुपेश, हा ते व्हिडिओची लिंक पाठवता का तुम्ही? म्हणजे जे काय बोलले तुम्ही ते ऍपचं पाठवतो. काही मास्टर शिकवायला लागला मग पाठवतो. ठीक आहे. नाही, क्लाइंट मास्टर आहे माझ्याकडे, पण ते ईचं बोलले ना, दुसरं कुठलं बोलले ना तुम्ही ते सॉफ्टवेअर? InShot. हा, ते पाठवा. एक मिनिट दाखवत होतो. हा, ते 3 नंबरचं जे आहे ना, दिसते का तुम्हाला ना? ह्याच्यामध्ये खूप भारी व्हिडिओ शूटिंग करता येतं आपल्याला. हे आता प्रो आहे माझ्याकडे. खरेदी करा बोलतात. एक्सपायर झाले. हे बघा,
दिसतंय सॉफ्टवेअर दिसतंय हे सॉफ्टवेअर याच्यामध्ये आपण तयार करू शकतो. आता हे एक तयार आता ही एक तयार केली ते होती, दाखवतो ती तुम्हाला. दाखवतो तुम्हाला. थोडं थोडं दिसत नाहीये आणि काय झालं. माझ्या इथे ऑपरेट होते पण तिथे दिसत नाही स्क्रीनवर. ओके. ओके, नंतर मी तुम्हाला एकदा शिकवेन इन शॉर्ट कसं करायचं काय ते आपण बघूया नंतर नक्की. ट्राय करून बघा आणि मी याची लिंक पाठवलं याचा प्रयत्न करू आजच्या आजच्या सेशनचा. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांना सगळ्यांना डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि आपण थांबूया थांबूया इथे. आणि थोडंसं मला डिझाईन वगैरे पाठवा, खूप छान छान बनवतात. मला वाटतं भाग्यश्रींनी पण बनवली होती आणि परत त्या मॅडम तनुजा मॅडमनी पण छान छान कार्य केलं होतं. इथे एकच मिनिटं. वनिता मॅडम ते पण बनवलं होतं वाटतं. ह्या मॅडम नाही आल्या त्यांचं नाव. ठीक आहे, उद्या बघूया बाकीचं. नेक्स्ट लेक्चर नंतर तर तुम्हाला एक सांगू. प्रश्न होता. बोल ना भाग्यश्री. हा तर फ्लिपकार्ट मध्ये आपण म्हणजे जे फॉन्ट स्टाईल हे करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या म्हणजे याला जी फॉन्ट स्टाईल आहे प्रॉपर त्याची, तर ती क्रिएट नाही करता येत का? डाउनलोड करायला लागतात त्या सगळ्या ज्या फॉन्ट स्टाईल आहेत. काय काय आहेत हा. भरपूर, पण काय काय नसतील तर त्या इंटरनेटवर जाऊन आपल्याला डाउनलोड करायला लागतात. जसं की आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसं लिहिलंय दिसतंय का? हा 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 हा. शब्द आहे बघा. तो वेगळा आहे ना, तो फॉन्ट मिळत नाहीये. अशा वेळी आपल्याला काय करायला लागतं, गुगल क्रोम मध्ये जाऊन आपल्याला मराठी फॉन्ट डाउनलोड करावं लागतं. आणि ना आपल्याला जास्तीत जास्त जर आपल्याला फॉन्ट हवे असतील, स्टायलिश फॉन्ट वगैरे हवे असतील, तर मग पेड व्हर्जन वापरायला लागतं. आता आपण हे चे व्हर्जन वापरतोय ते थोडंसं पेड नाहीये. तुम्ही जे पिक्सआर्टचं सॉफ्टवेअर वापरता, जर तुम्ही हो. साधारणतः पेड सॉफ्टवेअर काय ते 899चं जे सॉफ्टवेअर आहे ते वापरलं तर तुम्हाला 1000 पेक्षा जास्त फॉन्ट मिळतात. तर हे अच्छा. फॉन्ट जे आहेत ते पेड सॉफ्टवेअरला मिळतं. आता तुम्ही जे सॉफ्टवेअर वापरताय ते नॉर्मली आहे, त्याच्यामध्ये काहीतरी 50-60 फॉन्ट आहेत बघा, 40-50 फॉन्ट आहेत. त्यामुळे पेड व्हर्जन वापरणं त्यांनी फ्री व्हर्जनला काय काय कमी दिलेलं आहे, त्यामुळे तो प्रॉब्लेम, बाकी काही नाही. जे कारण प्रोफेशनल फोटोग्राफर असतात, प्रोफेशनल असतात, त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर असतात ते कसे असतात, पेड सॉफ्टवेअर असतात. तर माझ्या कम्प्युटरमध्ये जे सॉफ्टवेअर असतात, फोटोशॉप जे आहे ते ओरिजिनल सॉफ्टवेअर, म्हणजे ओरिजिनल म्हणण्यापेक्षा पेड सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे ते त्याच्यात फॉन्ट भरपूर असतात. हा प्रकार आहे, कारण बाकी काय. कालचा जो म्हणजे तो पोस्टर एडिट करताना जो टाकलेला ग्रुपवर तो बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा, तर त्यात त्यांच्या नावाचा फॉन्ट तुम्ही म्हटलात तसंच की इंटरनेटवरनं वेगळा घेतला, परत 14 एप्रिल भीम जयंती तो फॉन्ट वेगळा घेतला, म्हणजे असे फॉन्ट डिस्कवर होत होते त्यामुळे. आता हे बनवलंय कोणी, हे जे आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे बनवलंय कोणी का? हे नाही सुरुवातीचं म्हणजे याच्या आधीचं भाग्यश्री भागडे परिवार आहे ना, हा हे जे आहे तर याचा आंबेडकरांचा जो बॅचचा फोटो आहे ना तो वेगळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा फॉन्ट वेगळा आहे. हे धर्म विज्ञानाशी विसंगत हा कोट इंटरनेटवरून घेऊन इथे डिझाईन केलाय आणि 14 एप्रिल भीम जयंती हा इंटरनेटवरनं घेतलाय. हो बरोबर, अगदी अगदी. तुम्ही हे जे आहेत ना ते स्टिकर मध्ये ऍड करू शकता. जे स्टिकर असतात ओके. हे तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ते सारखं सारखं डाउनलोड करण्यापेक्षा हे स्टिकर मध्ये ऍड करून ठेवायचं, दाबून ठेवायचं आणि गो टू स्टिकर वर क्लिक करायचं. मग स्टिकर वर जातं, दाबून ठेवायचे ते फॉन्ट आणि ते ऑटोमॅटिक ओके. स्टिकर वर जातं.
स्टिकर मध्ये तुम्हाला रेडीमेड भेटू शकतात. काय स्टिकर मध्ये सर्च केलं की बरंच भेटतं, पण तुम्हाला जर स्टिकर मध्ये हे टाकायचे, तुम्ही जे काय फॉन्ट डाउनलोड केले ते टाकू शकता स्टिकर मध्ये. ठीक आहे, एवढं करून बघा बाळा, मला मग सांगा मग कसं. मला पाठवा सगळ्यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण जर बनवले तर खूप चांगलं होईल. आणि छान छान तुमच्याकडे डिझाईन आले असते तरी पण मी पाठवतो ग्रुपवर. ठीक आहे. ओके, बाय.